तर हॅलो फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर तुम्हाला मी इथे ब्लाऊजची कटिंग स्टिचिंग कशी करायची ती मी तुम्हाला इथे दाखवणार आहे. तर हा मापाचा ब्लाऊज आहे कस्टमरचा. तर याला बरोबर असं ठेवून आपल्याला मोजून घ्यायचं आहे. याची लांबी किती आहे, तर याची लांबी आहे 12 इंच आणि याला काकीच्या साईडने असं मोजायचं आहे. छातीचा चौथा, छाती किती आहे ते तर 16 आहे, तर छातीचा चौथा भाग येईल 8, म्हणजेच छाती आहे 32 इंच आणि कमर आपल्याला मोजायची आहे. जितकी पण तुमची कमर आहे 12.5 इंच. दुसरा भाग आहे कमरेचा, तर त्याचा चौथा भाग जेवढं पण येईल तेवढं आपल्याला घ्यायचं आहे. आणि बाही आहे 3.5 इंच आणि पुढचा गळा आहे 6.25 इंच. आता इथे आपल्याला गळा मोजून घ्यायचा आहे बॅक पार्टचं. तर इथे आपण गळा घेऊया 9 इंचावरती आणि याची पट्टी आहे 2.25 इंच. तर हे माप आपण घेतलेलं आहे कस्टमरचं. आता आपल्याला इथे कटिंग करायचं आहे ब्लाऊजला. तर हे मेन फॅब्रिक आहे आणि हे अस्तर. तर आधी आपल्याला अस्तरची कटिंग करायची आहे. तर इथे अस्तर मी असं मांडून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला आपल्याला लांबी घ्यायची आहे 13.5 इंच. कस्टमरचं ब्लाऊज तयार 12 इंच आहे, तर आपण इथे लांबी 13.5 इंच घेतली. त्यानंतर शोल्डर आहे 5.5 इंच आणि आर्महोल आहे 5.5 इंच. हे दोन्ही माप आपल्याला सेमच ठेवायचं आहे. जर का तुम्हाला शोल्डर कमी पाहिजे असेल तर तुम्ही 5 इंच पण घेऊ शकता. तर इथे आपल्याला छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे आणि 2 इंच आपल्याला शिलाई मार्जिनसाठी घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला कमरेचा चौथा भाग घ्यायचा आहे आणि त्याच्यात 2-2.5 इंच आपल्याला शिलाई मार्जिनसाठी, 2 इंच आणि अर्धा इंच प्लेटसाठी. तर असे मी 2.5 इंच इथे घेतलेले आहे. आता आपल्याला ही लाईन अशी ड्रॉ करून घ्यायची आहे. त्यानंतर इथे आपल्याला 1.5 इंच आर्महोलसाठी घ्यायचं आहे आणि वरच्या साईडने 2 इंच आणि खालच्या साईडने पण 2 इंच आणि आर्महोलला अशा पद्धतीने आपल्याला राऊंडमध्ये शेप द्यायचा आहे. हे बॅक पार्ट आहे. बॅक पार्टची कटिंग करूया आधी आपण. तर बघा, आपल्याला रुंदी घ्यायची आहे गळ्याची 2.5 इंच आणि लांबी घ्यायची 6.5 इंच आणि एक बॉक्स तयार करायचा आहे 2.5 इंच घेऊन आणि अशा पद्धतीने बॉक्स तयार केलं. त्यानंतर आपण इथे गळ्याला राऊंड शेप दिलं. त्यानंतर आपल्याला याची कटिंग करून घ्यायची आहे अशा प्रकारे. तुम्हाला इकडनं अर्धा इंच डाऊन करायचं खालच्या साईडने. आता आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे. एकदम झटपट तुम्ही दिवसातून 5 ते 6 ब्लाऊज खूप छान पद्धतीने एकदम पटकन तयार होणारे ब्लाऊज अशा पद्धतीने तुम्ही इथे कटिंग स्टिचिंग करू शकता दिवसभरातून. तर खूप सारे ब्लाऊज अशा पद्धतीने तुम्ही इथे कटिंग स्टिचिंग करू शकता. तर इथे आपल्याला बॅक पार्टचा गळा आखून घ्यायचा आहे आणि याची कटिंग आपण जेव्हा स्टिचिंग करूया तेव्हा करूया. तर इथे आपल्याला फ्रंट पार्टची कटिंग करायची आहे. तर असं ठेवून घेतलेलं आहे आपण. एकदम झटपट अतिशय पटकन होणारा ब्लाऊज मी तुम्हाला इथे कटिंग स्टिचिंग दाखवत आहे. तर इथे आपल्याला पूर्ण ड्रॉ करून घ्यायचं आहे. तर इथे आपण ड्रॉ करून घेतलेलं आहे. अशा प्रकारे आपल्याला इथे बॅक पार्ट ठेवून ड्रॉ करून घ्यायचं आहे. अतिशय सोपी पद्धत आहे. तुम्ही झटपट दिवसातून 5 ते 10 ब्लाऊज एकदम परफेक्टमध्ये तुम्ही इथे झटकन शिवू शकता, जेणेकरून तुमचा वेळ वाचेल आणि दिवसातून 5 ते 10 ब्लाऊज तुम्ही इथे तयार करू शकता. तर बघू शकता मी इथे ड्रॉ करून घेतलेला आहे आणि 1 इंच आपण इथे टक्स पॉईंटसाठी घेतलेला आणि खालच्या साईडने पण 2 इंच. तर इथे आपल्याला अशी लाईन आखून घ्यायची आहे. तर आपण इथे एक प्लीट टाकूया. त्याच्यासाठी 1 इंच वाढवलेला आहे आणि खालच्या साईडने टक्ससाठी आपण 2 इंच घेतले. त्यानंतर इथे आपल्याला गळा 6.5 इंच आणि खालच्या साईडने 3 इंच आणि वरच्या साईडने 2.5 इंच आणि एक बॉक्स तयार करायचा आहे आणि त्यानंतर गळ्याला असा राऊंड शेप द्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला इथे शोल्डरचे निम्मे काढायचे आणि त्याच्यामध्ये आपल्याला प्लेटसाठी टक्स आपण जेव्हा देतो त्याच्यासाठी आपल्याला मिडल पॉईंट काढायचा आहे. तर 9.5 इंचावरती मी इथे मिडल पॉईंट दिलेला आहे. त्यानंतर इथे आपल्याला क्रॉसपट्टी 3 इंच घ्यायची आहे आणि
आतल्या साईडने 2.5 इंच आणि इकडनं पण 3 इंच अशा प्रकारे आपल्याला क्रॉसपट्टीला आकार द्यायचा आहे. तर बघा खूप झटपट होणारा ब्लाऊज मी तुम्हाला इथे दाखवणार आहे. तर 1-1 इंच आपल्याला खालच्या साईडने शिलाई मार्जिनसाठी घ्यायचं आहे आणि याला असं ड्रॉ करून घ्यायचं आहे. तर हे झालं आपलं. त्यानंतर इथे आपल्याला टक्स द्यायचे आहेत. तर कसे द्यायचे आहेत ते मी तुम्हाला इथे दाखवणार आहे. आधी आपल्याला 5.5 इंच शोल्डर आणि आर्महोल हे इथे असं ड्रॉ करून घ्यायचं आहे आणि अर्धा इंच आपल्याला डाऊन करायचं आहे, म्हणजे खोल भाग आपल्याला इथे घ्यायचा आहे. त्यानंतर इथे आपल्याला टक्स पॉईंट द्यायचे आहे. तर 2 इंचावरती मी इथे घेत आहे. त्यानंतर 2-2 इंचाचं गॅप ठेवून आपल्याला 4ही टक्स द्यायचे आहेत. तर इथे बघू शकता खूप छान सोपी पद्धत आहे. दिवसातून 10 ते 12 ब्लाऊज तुम्ही अक्षरशः इथे तयार करू शकता. तर खूप इझी आहे. माझ्या चॅनलवरती खूप सारे व्हिडिओ पडलेले आहेत, तर तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. मी एकदम झटपट पद्धतीने कसं ब्लाऊज कटिंग स्टिचिंग करत असते ते तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. तर बघा आता आपल्याला इथे क्रॉसपट्टी कटिंग करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला हे फ्रंट पार्टचं जे आहे ते आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे अशा प्रकारे, आणि जे खोल भाग आहे ते आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. तर इथे बघू शकता मी कशा प्रकारे इथे कटिंग करत आहे ब्लाऊजची. त्यानंतर आपल्याला स्टिचिंग ही करायचं आहे ब्लाऊज पूर्ण. अतिशय सोपी पद्धत आहे माझी ब्लाऊज कटिंग स्टिचिंगची. तर कमी वेळात आपला ब्लाऊज तयार होईल. तर इथे बघू शकता आपण कटिंग केलेली आहे. त्यानंतर आपल्याला इथे बाहीची कटिंग करायची आहे. तर आपल्याला कापडाचा डबल फोल्ड करून घ्यायचा आहे अशा प्रकारे. तर मी इथे डबल फोल्ड केलेलं आहे. त्यानंतर आपल्याला इथे 1.5 इंच पट्टी कमी करायची खालच्या साईडने. आपण पाठीमध्ये पण लावू शकता ती पट्टी. तर एक्स्ट्राचं आहे, आपण एक्स्ट्राचं कापड घालवायचं नाही जेणेकरून आपला फॅब्रिक वेस्ट होईल. तर इथे मी 4 इंच बाही घेतली. त्यानंतर आपलं आर्महोल चेक केलं. आर्महोल आहे 8 इंच आणि आपल्याला असं एक खालती 2 इंच डाऊन करायचं आहे आणि अशी तिरकी लाईन आखायची आहे आणि बाहीला अशा प्रकारे शेप द्यायचा 1 इंचावरती. आता इथे आपल्याला फिटिंग लाईन द्यायची आहे. तर 6 इंच आहे आपली फिटिंग आणि 2 इंच आपल्याला एक्स्ट्रा शिलाई मार्जिन आणि याला आखून घ्यायचं. त्यानंतर इथे कटिंग करून घ्यायचं आहे. खूप सोपी पद्धत आहे, नक्की तुम्ही ट्राय करा. खूप झटपट तुमचा ब्लाऊज कटिंग स्टिचिंग होईल, जास्त वेळ लागणार नाही. म्हणून मी एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवत आहे मी कशा पद्धतीने ब्लाऊज कटिंग स्टिचिंग करत असते. तर हा खोल भाग आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचा आहे अर्धा इंचावरती. तर आता आपल्याला मेन फॅब्रिक ठेवलेलं आहे आपण ब्लाऊज पीसचा, त्याच्यावर आपल्याला बॅक पार्ट ठेवायचे आणि हे आलपिन लावायचे आहेत, जेणेकरून आपलं जे मेन फॅब्रिक आहे ते इकडे तिकडे होणार नाही आणि एकदम परफेक्ट अशी कटिंग होईल. तर इथे मी बॅक पार्ट ठेवून अशा प्रकारे इथे कटिंग करून घेत आहे. तर बघा मी बॅक पार्टची कटिंग केलेली आहे. त्यानंतर आपल्याला इथे फ्रंट पार्ट ठेवायचं आहे अशा पद्धतीने, जेणेकरून आपला फॅब्रिक पण वेस्ट होणार नाही आणि एकदम परफेक्ट पद्धतीने आपली ब्लाऊजची कटिंग होईल. तर अतिशय झटपट मी तुम्हाला इथे कटिंग स्टिचिंग दाखवत आहे. एकदम लक्षपूर्वक बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर बघा अशा प्रकारे आपल्याला इथं आलपिन लावून इथे कटिंग करून घ्यायचं आहे. मी फ्रंट पार्ट ठेवून अशा प्रकारे इथे कटिंग करून घेतलेलं आहे. आता आपल्याला क्रॉसपट्टी ठेवायची आहे आणि क्रॉसपट्टीची पण इथे कटिंग करायची आहे. जे एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते मी इथे कटिंग करून घेत आहे. आता याला अशा प्रकारे मांडून घ्यायचं आहे आणि याला पण असं कटिंग करून घ्यायचं आहे. तर बघा अशा प्रकारे मी इथे क्रॉसपट्टीची पण कटिंग करून घेतलेली आहे. तर हे सगळे पार्ट्स आपले इथे कटिंग झालेले आहेत. त्यानंतर आपल्याला इथे बाही ठेवून बाहीची पण कटिंग करून घ्यायची आहे. तर सगळे पार्ट आपण इथे कटिंग करून घेतले. त्यानंतर आपल्याला बाही अशा प्रकारे ठेवायची आणि याची पण कटिंग करून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आपण इथे बाहीची पण कटिंग करून घेऊया. अतिशय 15 ते 20 मिनटात तुमचा ब्लाऊज तयार होईल. खूप छान पद्धत आहे, सोपी पद्धत आहे माझी ब्लाऊज कटिंग स्टिचिंगची. जर का तुम्हाला कटोरी ब्लाऊज पण शिकायचं असेल तर चॅनलवर जा, त्याच्यावर माझी लॉंग व्हिडिओ पडलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता, शिकू शकता. तुम्हाला जर का कटोरी ब्लाऊज कटिंग स्टिचिंग शिकायची असेल तर इथे आपल्याला आधी पाठीच्या भागाला इथे एक सरळ सरळ अशी शिलाई मारून घ्यायची आहे.
तर अशा प्रकारे मी इथे शिलाई मारून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे ते इथे कटिंग करून घ्यायचं आहे आणि अशी आपल्याला एक एक कातर मारून द्यायची. त्यानंतर आपल्याला गळ्याला अशा प्रकारे राऊंड शेपमध्ये स्टिच करून घ्यायचं आहे. अतिशय सावकाश आणि सोपी पद्धत आहे. एकदम छान पद्धतीने मी तुम्हाला इथे शिकवत आहे. तर आपल्याला हे गळ्याला पण असं कटिंग करून घ्यायचं आहे आणि गळ्याला आपल्याला इथे पलटवून घ्यायचं आहे आणि एक एक कातर लावून द्यायची आहे आपल्याला गळ्याला, जेणेकरून आपला ब्लाऊज एकदम छान फिनिशिंगमध्ये पलटेल आणि फिनिशिंग पण दिसेल. तर इथे मला थोडंसं ब्रॉडमध्ये पाहिजेल आहे गळा, तर मी इथे ब्रॉडमध्ये थोडंसं अजून स्टिच करून घेत आहे आणि एक एक कातर अशी मारून द्यायची. त्यानंतर आता आपल्याला याला असं पलटवून घ्यायचं आहे ब्लाऊजला. आता आपल्याला याच्यावरतून एकावर शिलाई मारून घ्यायची आहे. अतिशय छान पद्धतीने मी तुम्हाला इथे ब्लाऊज स्टिच करायचं दाखवत आहे. तर सावकाशपणे तुम्ही इथे बघा, शिका आणि इतरांना पण शेअर करा. तर बघा, अशा पद्धतीने आपण याला शिलाई मारून घेतलेली आहे. तर बघा, अशा प्रकारे आपल्याला इथे कवर शिलाई मारून घ्यायची आहे. अतिशय झटपट मी तुम्हाला इथे कटिंग स्टिचिंग दाखवत आहे. तर आपल्याला कडेकडेने शिलाई मारून घ्यायची आहे आणि जे एक्स्ट्राचं फॅब्रिक असेल ते आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे. तर बघा, अशा प्रकारे मी इथे कटिंग करून तर बघा, अशा प्रकारे आपल्याला कडेकडेने शिलाई मारून घ्यायची. त्यानंतर हे एक्स्ट्राचं फॅब्रिक मी इथे कटिंग करून घेतलेलं आहे. आता आपल्याला इथे प्लीट्स टाकायचे आहेत बॅक पार्टच्या. तर इथे मी अंदाजाने 4-4 इंच इथे मार्किंग केलेली होती आणि इथे आपल्याला शोल्डरच्या मधोमध टक्स द्यायचे आहेत दोन्ही साईडचे. तर मी इथे बघा आता एक लेस लावून घेणार आहे, जेणेकरून आपल्या ब्लाऊजचे जे पाठीचं गळा आहे त्याचा लुक एकदम छान दिसेल. तर तुम्ही इथे अशी बारीकशी लेस पण लावू शकता एकदम छान पद्धतीने, तर छान पण दिसेल. तर बघू शकता, अशा प्रकारे मी इथे गळ्याला लेस लावून घेत आहे. तर बघा, आपण गळ्याला अशा प्रकारे लेस लावून घेतलेली आहे. आपल्याला इथे डबल लावायची आहे. डबल लेस लावून घ्यायची आहे. तुम्हाला सिंगल आवडत असेल तर तुम्ही सिंगल पण लावू शकता. तर इथे मी गळ्याला डबल लेस लावत आहे आणि कमरेला पण लावायची आहे, जेणेकरून छान दिसेल. मॅचिंग लेस घेतलेली आहे मी ब्लाऊज पीसच्या सोबत. गुलाबी आणि आकाशी कलरची आहे ही लेस. ब्लाऊज पीसवरती मॅचिंग घेतलेली आहे मी ही लेस बारीक. तर बघा, आता आपल्याला पाठीच्या साईडने पण खालच्या साईडने पण एक लेस लावून घ्यायची आहे, जेणेकरून ब्लाऊजचा लुक वाढेल, म्हणून मी इथे लेस लावून घेत आहे. तर आपली लेस लावून झालेली आहे. इथे बघू शकता, छान पद्धतीने मी इथे बॅक पार्ट तयार केलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथे फ्रंट पार्ट घ्यायचा आहे आणि याच्या आलपिना वगैरे काढून घ्यायचे आहे. त्यानंतर इथे आपल्याला अलटीपलटी करायची आहे, जेणेकरून दोन्ही साईडचे आपले पार्ट रेडी होतील. तर आपल्याला हे मधलं कापून घ्यायचं आहे, जॉईंट आहे, वेगवेगळे करून घ्यायचे आहे. आता इथे आपल्याला गळ्याला आधी शिलाई मारून घ्यायची आहे. तर इथे मी गळ्याला शिलाई मारून घेत आहे अशा प्रकारे. दोन्ही गळ्याला अशा प्रकारे आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे.
तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.